ओम शांती. आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आठवणीमध्ये राहिल्याने चांगली दशा बसते. आता तुमच्यावर बृहस्पतीची दशा आहे, म्हणून तुमची चढती कला आहे. प्रश्न आहे, योग लावण्यावर जर पूर्ण अटेन्शन नसेल तर त्याचा परिणाम काय होतो? निरंतर आठवणीमध्ये राहण्याच्या युक्त्या कोणत्या आहेत? उत्तर, योग लावण्यावर जर पूर्ण अटेन्शन नसेल तर चालता चालता मायेची प्रवेशता होते आणि अधोगती होते. देह अभिमानी बनून अनेक चुका करत राहतात. माया उलटे कर्म करवून घेत राहते, पतित बनवते. निरंतर आठवणीमध्ये राहण्यासाठी मुखामध्ये मोहर टाका. क्रोध करू नका. देहासहित सर्व काही विसरून मी आत्मा परमात्म्याची संतान आहे असा अभ्यास करा. योग बलाने कोणकोणत्या प्राप्ती होतात त्या स्मृतीमध्ये ठेवा. गीत आहे, ओम नमो शिवाय. ओम शांती. मधुर मधुर रुहानी मुलांनी आपले रुहानी पिता शिव बाबांची महिमा ऐकली. जेव्हा पाप वाढते अर्थात मनुष्य पापात्मे बनतात, तेव्हाच पतित पावन बाबा येतात. येऊन पतितांना पावन बनवतात. त्या बेहदच्या बाबांचीच महिमा आहे. त्यांना वृक्षपती देखील म्हटले जाते. यावेळी बेहदच्या बाबांच्या द्वारे बेहदची बृहस्पतीची दशा तुमच्यावर बसलेली आहे. खास आणि आम हे दोन शब्द आहेत ना, त्यांचा अर्थ देखील इथे सिद्ध होतो. बृहस्पतीच्या दशेमुळे खास भारत जीवनमुक्त बनतो, अर्थात आपले स्वराज्य पद प्राप्त करतात. कारण सत्य बाबा जे आहेत, ज्यांना ट्रुथ म्हटले जाते, ते येऊन आम्हाला नरापासून नारायण बनवतात. बाकी जे इतर धर्माचे आहेत ते नंबरवार आपापल्या धर्माच्या सेक्शनमध्ये जाऊन बसते आणि येथील नंबरवार कलियुगाच्या अंतापर्यंत येत राहतात. प्रत्येक आत्म्याला आपापल्या धर्मामध्ये आपापला पार्ट मिळालेला आहे. राज्यामध्ये राजापासून प्रजेपर्यंत सर्वांना आपापला पार्ट मिळालेला आहे. नाटक आहे. बाबा म्हणतात, नाटक आहे देखील राजापासून प्रजेपर्यंत, तर सर्वांना आपापला पार्ट बजवायचा असतो. आता मुले जाणतात की आपल्यावर बृहस्पतीची दशा बसलेली आहे. असे नाही की फक्त एका दिवसासाठी दशा बसते, नाही. तुमची बृहस्पतीची दशा चालू आहे. आता तुमची चढती कला आहे. तर जितकी आठवण कराल तितकी चढती कला होईल. आठवण विसरल्याने मायेचे विघ्न येतात आणि आठवणीमुळे चांगली दशा बसते. चांगल्या रीतीने आठवण जर केली नाही तर जरूर पतनच होईल. मग त्यांच्याकडून काही ना काही चुका होत राहतील. हे सृष्टी ड्रामाचे चक्र खास भारतावर आधारित बनलेले आहे. बाबा देखील भारतामध्येच येतात. गायले आहे, आश्चर्यवत सुनंती कथंती भागंती. बाबा म्हणतात, चालता चालता मायेची प्रवेशता झाल्या कारणाने कोसळतात, म्हणजे अधोगती होते. योग लावण्यावर नीट लक्ष देत नाहीत. मग बाबा येऊन संजीवनी बुटी देतात, अर्थात पुन्हा जिवंत करण्यासाठी बुटी देतात. हनुमान देखील तुम्हीच आहात. बाबा म्हणतात की हनुमान देखील तुम्हीच आहात. बाबांनी सांगितले आहे की यावेळी रावणाला पळवून लावण्यासाठी मी ही बुटी हुंगायला देतो. कोणती बुटी? तर ज्ञान संजीवनी बुटी. बाबा म्हणतात, दुनियावाले तुम्हाला विचारतात की तुम्ही शास्त्रांना मानता का? तर तुम्ही बोला, होय. आम्ही शास्त्रांना का नाही मानत? कारण आम्ही जाणतो की ही सर्व भक्ती मार्गाची शास्त्रे आहेत. हे तर आम्ही मानतो की ज्ञान आणि भक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा मग भक्तीची काय आवश्यकता आहे?
भक्ती अर्थात उतरती कला, ज्ञान अर्थात चढती कला. तर यावेळी भक्ती चालू आहे आणि आता आपल्याला ज्ञान मिळाले आहे, ज्याद्वारे सद्गती होते. भक्तांचे रक्षण करणारे एक भगवानच आहेत. रक्षण शत्रूपासून केले जाते ना. तर बाबा म्हणतात की मी येऊन तुमचे रावणापासून रक्षण करतो. तुम्ही पाहता ना, रावणापासून कसे रक्षण होते आहे. या रावणावर विजय प्राप्त करायचा आहे. बाबा समजावून सांगत आहेत, मधुर मुलांनो, या रावणाने तुम्हाला तमोप्रधान बनवले आहे. सतयुगाला म्हटले जाते सतोप्रधान स्वर्ग. बाबा म्हणतात, मुलांनो, जितके शक्य होईल तितके मनमनाभव राहा. आठवणीमध्ये न राहिल्यामुळे कोसळतात, पतन होते. ज्ञान कधीही तुम्हाला खाली पाडत नाही, म्हणजे ज्ञानाने कधीही तुमची अधोगती होत नाही. ज्ञान अधोगती करत नाही, आठवणीमध्ये राहत नाही, म्हणून अधोगती होते. यावरच अल्लाह अव्वलदीन आणि हातमताईची नाटके देखील बनलेली आहेत. आठवणीमध्ये राहण्यासाठीच मुखामध्ये मोहर घालत असतात. कोणाला क्रोध येतो तर तेव्हा वाटेल ते बोलतात, म्हणून म्हणतात की मुखामध्ये काहीतरी घाला, बोलूच नका, म्हणजे मग क्रोध येणार नाही. बाबा म्हणतात, कधीही कोणावर क्रोध करू नका. परंतु या गोष्टींना नीटपणे समजून न घेतल्यामुळे शास्त्रांमध्ये काहींच्या काही लिहून ठेवले आहे. तर बाबा बसून यथार्थ रीतीने आपल्याला समजावून सांगत आहेत. बाबांचा बच्चा बनून पवित्रतेची प्रतिज्ञा करून मग जर विकारामध्ये गेलेत तर नाव बदनाम करतील आणि मग खूप जोराचा धक्का बसतो. म्हणून बाबा म्हणतात की हा काम विकाराचा फटका कधीही खाऊ नका. मुले जाणतात की इथे रक्ताच्या नद्या वाहणार आहेत. सतयुगामध्ये दुधाच्या नद्या वाहतील. ती आहे नवीन दुनिया, ही आहे जुनी दुनिया. कलियुगामध्ये पहा काय आहे, आणि नवीन दुनियेमध्ये वैभव तर पहा. बाबा म्हणतात, इथे तर काही नाही. मुली साक्षात्कारामध्ये जाऊन पाहून येतात. सूक्ष्म वतनमध्ये शुभिरस प्यायले, असे केले तर ते सर्व साक्षात्कार होतात. म्हणतात, आम्ही मूल वतनमध्ये जातो, बाबा वैकुंठामध्ये पाठवतात, तर हे सर्व साक्षात्कार इत्यादींची ड्रामामध्ये नोंद आहे. परंतु हे साक्षात्कार करून काहीही मिळत नाही. अनेक मुली सूक्ष्म वतनमध्ये जात होत्या, शिबिरस इत्यादी पित असत, आणि आज त्या इथे नाहीत, म्हणजे ज्ञानात नाहीत. चांगली चांगली फर्स्ट क्लास मुले नाहीशी झाली. बऱ्याच ध्यान साक्षात्कारमध्ये जाणाऱ्यांनी नंतर विवाह केले. बाबा म्हणतात, आश्चर्य वाटते, माया कशी आहे, भाग्य कसे उलटे फिरते. अनेकांनी चांगले चांगले पार्ट बजावले, गरजेच्या काळामध्ये खूप मदत देखील केली, तरी देखील आज नाहीत. म्हणून बाबा म्हणतात की माया, तू खूप बलवान आहेस. तुमचे मायेसोबत युद्ध चालते. याला म्हटले जाते योग बलाचे युद्ध. योग बलाद्वारे काय प्राप्ती होते हे कुणालाच ठाऊक नाहीये. फक्त म्हणतात की भारताचा प्राचीन योग. मधुर मधुर मुलांना योगाविषयी समजावून सांगितले जाते की प्राचीन राजयोग गायला गेला आहे. जे कोणी तत्वज्ञानी वगैरे आहेत त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान नाही. तर रुहानी बाबाच ज्ञानाचे सागर आहेत आणि त्यांच्यासाठीच शिवाय नम असे गातात, तर ती त्यांचीच महिमा गायली जाते. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते, आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, आठवणीमध्ये राहण्यासाठी मुखाने काहीही बोलू नका. मुखामध्ये मोहर घाला तर क्रोध नाहीसा होईल.
कोणावरही क्रोध करायचा नाही. दुसरा पॉइंट आहे, या दुःखधामाला आता आग लागणार आहे, त्यामुळे याला आता विसरून नवीन दुनियेची आठवण करायची आहे. बाबांसोबत पवित्र राहण्याची जी प्रतिज्ञा केली आहे त्यामध्ये मजबूत होऊन राहायचे आहे. वरदान आहे, निराकारी स्थितीच्या अभ्यासाद्वारे मीपणा नष्ट करणारे निरंकारी भव. निराकारी स्थितीच्या अभ्यासाद्वारे मीपणा नष्ट करणारे निरंकारी भव. वर्तमान समय सर्वात सूक्ष्म आणि सुंदर धागा म्हणजे हा मीपणा आहे. हा मी शब्दच देह अभिमानापासून पार घेऊन जाणारा देखील आहे. म्हणतात, वर्तमान समय सर्वात सूक्ष्म आणि सुंदर धागा म्हणजे हा मीपणा आहे. हा मी शब्दच देह अभिमानापासून पार घेऊन जाणारा देखील आहे आणि देह अभिमानामध्ये आणणारा देखील आहे. जेव्हा मीपणा उलट्या रूपांमध्ये येतो तेव्हा तो बाबांचे प्रिय बनविण्याऐवजी कोणत्या न कोणत्या आत्म्याचा अथवा नाम मान शांचा प्रिय बनवतो. या बंधनातून मुक्त होण्यासाठी निरंतर निराकारी स्थितीमध्ये स्थित होऊन साकारमध्ये या. या अभ्यासाला आपला नैसर्गिक स्वभाव बनवा, तेव्हाच निरंकारी बनाल. आजचा सुविचार आहे, एखाद्याची वाईट अथवा चांगली गोष्ट ऐकून संकल्पांमध्ये सुद्धा घृणाभाव येणे हे देखील परमत आहे. एखाद्याची वाईट अथवा चांगली गोष्ट ऐकून संकल्पामध्ये सुद्धा घृणाभाव येणे हे देखील परमत आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. संकल्पामध्ये आणि स्वप्नामध्ये देखील जेव्हा अपवित्रतेचा लवलेश सुद्धा उरत नाही तेव्हाच म्हटले जाईल खरा ब्राह्मण. याच धारणेसाठी गायन आहे, प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म सोडणार नाही. अशी हिम्मत आणि असा दृढ निश्चय असणारे कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या धर्माप्रती अर्थात धारणेप्रती काहीही त्याग करावा लागला, सहन करावे लागले, सामना करावा लागला किंवा धाडस करावे लागले तरीही ते आनंदाने करतात, माघार घेत नाहीत. अच्छा. ओम शांती.